सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यारतिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वनसी करार नवनीरदाभा पीताम्बरादरुडबिम्ब फलादर ओष्ठाद पूर्णेन्द्र सुंदर मुखा दरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने सीतानाथ समारंभं श्रीरामानन्दार्य मध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तं वंदे गुरुपरंपराम्. एक दोन मिनिटं इकडे लक्ष द्या. माझी बोलण्याची इच्छा का झाली समजा तुम्हाला? मला इथं सर्व जणांच्या गळ्यात माळा दिसतात, प्रत्येकाला बुक्का लावलेला आहे, अष्टीगंध लावलेला आहे, म्हणजे तुम्ही माळकरी सर्वजण आहात. म्हणून माझी बोलण्याची इच्छा झाली. आणि ह्या परिवाराचं एक माझ्यावर असलेलं प्रेम, त्या निमित्तानं मी आळंदी महाराज इथं फक्त ह्यांच्या आमंत्रणासाठी आलोय. काय माझं कीर्तन नव्हतं अगर असं काहीच नाही. कीर्तन म्हणलं तर मी 15-20 हजार रुपये घेतोय महाराज. मी काय पैशासाठी अगर कशासाठी आलो नाही. इथं आल्यावर मला बोलण्याचा पैसा आहे, त्याचं काही नाही बरं का. आळंदीलाही माझी संस्था आहे, कमीत कमी 80-85 मुलं आहेत शिकायला. त्याचं काय नाही, फक्त तुमच्याकडे बघून माझ्या मनामध्ये एक भाव जागृत झाला आणि एक मला बोलावं वाटलं महाराज. कारण परममंगलमय परमात्मा प्रातफर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्त वांछित कल्पतरू तडीदूत विनंदित पितांबरधारी नंदनंदन ईश्वरानंदन ब्रजंग नावद्वारा सेवित भगवान परमात्म्याच्या अत्यंत अहेतुकी कृपेनं आपल्याला पावन झालेला अवसर. कारण आया है सो जाएगा राजा रंग फकीर कौन सिंहासन चढ चला कौन बंदा जंजीर. मराठी भाषा सर्वांना समजते ना? समजते ना? हा, तसं मला हिंदी बी येते, कारण माझं शिक्षण रंगावूनला झालंय बाबा. आया हे सो जाएगा, इथं प्रत्येक जण आलेलं कशासाठी आलेलं आहे महाराज? जाणं हे निश्चित आहे, काळ ठरलेला आहे. प्रत्येकाचा एक काळ, प्रत्येक जण आलेला माणूस जाणार आहे. आज ह्या राठोड परिवारातली एक छात्रछाया काय झालेली, हरवलेली महाराज. कारण कमीत कमी 12-16 जणांचं कुटुंब चलवणं आणि त्या कुटुंबाचा प्रमुख होणं महाराज सोपं नाही. आज 10 दिवस झालं त्या दुःखाला पेलून एक त्या दुःखातून सावरण्याचा आपल्या वडिलांना एक भजनाद्वारा त्या श्रद्धांजली देतात. एक भावुक श्रद्धांजली ज्याला आपण म्हटलं जाईल. किंवा माणसाचा जन्म हे एक संस्कारानं होत असतो महाराज. माणसाच्या, थोडंच मी सांगणार आहे, फक्त तुमच्या हिताकरता तुम्ही ऐका, करणार नाही अगर असं काहीच नाही. माणसाचा जन्म, कारण माणूस गेल्यानंतर 3 विधी होतात बरं का. आणि माणूस जीवनामध्ये जन्मल्यापासून, गर्भामध्ये आल्यापासून त्या जीवावर पूर्ण 16 संस्कार होतात. आपला धर्म कोणचा आहे? हिंदू. बरोबर आहे ना? बोलत चला, मला थोडं सवय आहे, म्हणजे तुम्हाला समजत आहे का नाही मला कळलं पाहिजे. मी पहिल्यांदाच आलेलो आहे. आपला धर्म हिंदू आहे महाराज. हिंदू धर्माची परंपरा अशी आहे, ज्यावेळेस कळम तू एक रात्रेन पंचरात्रेन बुदबुदम दसा हेन तू कर कंदू पेशंडम वा तत्परम. भागवत ग्रंथामध्ये सुखदेव स्वामी म्हणतात, ज्यावेळेस आईच्या उदरामध्ये मातेच्या उदर कुहरी पचो निविष्टा मूत्रांचा दात. ज्ञानोपराय बी सांगतात बरं का. परंतु जीवावर किती संस्कार होतात? 16 संस्कार. झालेत का कोणावर? आपल्याला माहित बी नाहीत महाराज. झालेत का 16 संस्कार? पण जीव पूर्ण 16 संस्कारानं जन्माला येतो. मग जीवाचा 13वा का केला जातो? करतात ना तुमच्या इकडं? जीवाचा 10वा का केला जातो? करतात का 10वा? बरं 10वा 10 दिवसाला का केला जातो? 13वा 13 दिवसाला का केला जातो? माहिती आहे का? करावाच लागतो का? लागतो का करावा महाराज? करावा लागतो. एकाला विचारलं का रे बाबा 13वा केला का? हो केला म्हणला, आमच्या शेजारीनं त्याच्या वडिलाचा केला.
दहावा केला का? केला म्हणे आमच्या चुलत भावानं त्याच्या वडिलाचा केलता म्हणून केला. पण वास्तविक कारण माहिती का आजपर्यंत? 13वा केलाच पाहिजे का? 10वा करावंच लागतो का? कारण 13व हे शास्त्र आहे आणि 10वा ही विधी आणि आपला धर्म हे शास्त्राला धरून चालणार आहे. विधी म्हणजे काय असतं? विधी बदलता येतो बरं का. विधी कसा असतो तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे लग्न होतं, लग्न झाल्यानंतर त्या नवरदेव नवरीला आणताना त्यात दुर्डी लागते ना, दुर्डी लागते महाराज. पण काय झालं, लग्न घर असले सर्व राडा असतो. ते घरातली त्या नवरीची सासू घरामध्ये एक मांजराचं पिल्लू वळवळ करत होतं. चांगलं मोठी मांजर होती बरं का. मी तुम्हाला विधी सांगायलोय. ज्या अशा विधी पडलेल्या असतात, नाही हे आमचा नेम आहे, नाही हे आमची परंपरा आहे. परंपरा बदलली जाते पण शास्त्र बदलता येत नाही. मग परंपरा कशी पडली महाराज? लग्न झालं आणि त्या लग्नामध्ये मांजराचं पिल्लू वळवळ करायचं तर ते दुर्डी खाली गेलं आणि तसंच त्या बाईनं झाकून ठेवलं. 4-5 दिवस आठवणच नाही. ज्यावेळेस ती नवरी मुलगी घरी आली, कुठं घरी आली, मग त्यावेळेस त्या सासूला कशाची आठवण झाली? दुर्डी लागते ना. माझं झालं नाही बरं का. दुर्डी लागते ना, म्हणजे त्या नवरदेव नवरीला मदत घरामध्ये घ्यायला दुर्डी सूप काय असेल ते XYZ लागतं. मग त्यावेळेस तिला त्या दुर्डीची आठवण आली. मग ती म्हणे तिच्या खाली तर मांजर कोंडलेली आपण, जी मांजर 4 दिवस त्या दुर्डी खाली तुम्ही खरोखर पुण्यवान आहेत बाबांना. तर मला सांगू मी काय तुम्हाला लागलो, परंपरा बदलता येते. मग आता त्या सुनानं काय केलं, सासूनं, आता मांजर मेली महाराज, तिनं मांजरीचे असे टंगड धरलं आणि सूप ती दुर्डी एका हातात घेतली आणि मांजर एका हातात दिली उकंडीवर फेकून आणि दुर्डी धुतली आणि घरी आणली. आणल्यानंतर हे दृश्य कोण पाहू लागलं? ती नवीन येणारी सून. मग तिला पण सून आली. आता ती बी सुनाला घरात घेणार, पण ती म्हणली थांबा थांबा आमची परंपरा आहे. म्हणे काय? म्हणे आमची नवरी आतमध्ये घेण्या अगोदर मांजर मारावं लागते का हो मांजर माराय? ही इथून परंपरा पडली. मग परंपरा माहीत असल्याशिवाय केली नाही पाहिजे, मला हे म्हणायचंय. तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य काय आहे की 10वा केलाच जातो का? 10 दिवसाला करावा लागतो का? तर महाराज 10वा असा आहे, 10वा विधी, 10वा बदलता येतो. 10वा तुम्ही 3ऱ्या दिवशी करू शकतात, 10वा तुम्ही 5व्या दिवशी करू शकता, 10वा तुम्ही 7व्या दिवशी करू शकतात आणि 10वा तुम्ही 10व्या दिवशी करू शकता. कारण एखाद्या भावकीतला व्यक्ती जर वारला तर दोघाचा 10वा तुम्ही सोबत करू शकता. कारण 10वा ही विधी. पण 13वं काय आहे? शास्त्र आहे. 13वा बदलता येत नाही. 13वा हा 13व्या दिवशी करावा लागतो. कितव्या दिवशी? 13व्या दिवशी करावा लागतो. मग 13वा का करायचा? 13वा का करायचा याचं कारण आहे महाराज. महाराज माणसाच्या जीवनावर 16 संस्कार असतात. किती? 16 संस्कार. मग कधी संस्कार होतात? ज्या वेळेस लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर 16व्या दिवशी एका पुरुषाच्या द्वारा स्त्रीच्या गर्भामध्ये कलल नावाचा शुक्राणू जातो आणि त्याच्यापासून जीव होतो. त्याला पहिला संस्कार म्हणजे गर्भधान संस्कार म्हणतात. कोणचा संस्कार आहे पहिला? गर्भधान संस्कार. दुसरा संस्कार होतो महाराज पुंसवन संस्कार होतो. तिसरा आयलवन होतो. आणि जसं म्हणजे तिसरा पुंसवन म्हणजे काय, आयलवन म्हणजे काय? ज्यावेळेस ते जीव गर्भामध्ये येतो ना, ते जीव धाडसी व्हावा म्हणून पुंसवन करावं लागतो. कारण आपण जंगलात राहणारे महाराज, आपला मुलगा धाडसी पाहिजे का नाही? पाहिजे का नाही? आता सुविधा झाल्या आपल्याला, पण आता इथून पुढे सुविधा आहे, त्याच्या मागे होत्या का? आयलवन म्हणजे त्याचे इंद्रिय अपंग निघू नये. काही मुलं अपंग जन्माला येतात म्हणून त्याच्यावर संस्कार केला जातो. मग ज्यावेळेस त्याचा नालछेदन संस्कार होतो, मुंडन संस्कार होतो, पुन्हा परत वर्षाचा झाल्यानंतर नामकरण. फक्त आपण 3 संस्कार आपल्याला माहिती. 16 3 गेले, खाली किती राहिले? 13 राहिले का नाही? 16 3 गेले, खाली किती राहिले? 13 संस्कार राहिले महाराज. 13 संस्कार राहिले आणि आपल्याला 3 माहिती. मग 3 संस्कार कोणचे माहितीत आपल्याला? एक पाणी ग्रहण संस्कार माहिती आहे, म्हणजे ज्याला लग्न संस्कार म्हटलं जातं. आणि एक अंतिम संस्कार म्हणजे जे आजचा आहे ते आपल्याला माहिती बरं का. पाणी ग्रहण संस्कार, लग्न संस्कार आणि तिसरा म्हणजे नामकरण संस्कार. हे 3 संस्कार माहितीत का नाही आपल्याला? प्रत्येकाचं नाव आहे, प्रत्येकाचा अंतिम संस्कार आहे आणि प्रत्येकाचं लग्न असेल हे सांगता येत नाही. पण तो संस्कार ज्याचं झालं नाही त्यालाही माहित असतो.
हे 3 संस्कार माहितीत, पण 13 संस्कार आपल्याला माहित नसतात. म्हणून जे जीव गेला का महाराज, जीव गेल्यानंतर त्या जीवाचा जे जीव खडा असतो, त्याचं जे मटकं जे फोडलेलं असतं, घरामध्ये दिव्याच्या साह्यानं तो खडा ठेवला जातो आणि 13 दिवस 13 पिंडदान त्या कशाला केले जातात, त्या जीव खड्याला. आणि 13 दिवस 13 संस्कार त्या जीवावर केले जातात. म्हणून काय करावं लागतो, 13वा करावं लागतो महाराज. याचं कारण हे की प्रत्येकानं 13वा केलाच पाहिजे. आणि ज्या दिवशी त्या जीवाचा 13वा होतो ना, ते जीवाला मार्ग मिळतो. मार्ग म्हणजे 13 दिवस तो जीव तुमच्यापाशी या, तुम्ही काय करायला, कुठे येत, काय आहेत, सर्व त्या जीवाला दिसत असतं. माझं खोटं वाटत असलं तर गरुड पुराण पहा एकदा. 13 दिवस त्या जीवाला दिसत असतं, तुम्ही काय करतात, का करतात, कोण रडतंय, हे सर्व ते जीव पाहतो. पण 13व्या दिवशी त्याला वाट रिकामी होते. मग आता वाट रिकामी झाली महाराज, हे 13 आणि आता पुढे निघाला. त्याला एक वाटाला जाताना एक नदी लागते, त्याला वेतरणी म्हणतात भागवत ग्रंथामध्ये, आणि ज्ञानेश्वरीमध्ये माया नावाची नदी. मग त्या नदीत आहे काय, अस्ति स्तंभ नयोर मूत्रम पुरी शयो, म्हणजे ती मवादाची नदी आहे. म्हणजे एकदम घाणीची, त्याच्यात विष्ट असते, सोच असते, मवाद असतो, रक्त असतं, त्वचा असतं, मधीर असतो. म्हणजे एवढी घाण नदी त्या जीवाला काय करावं लागते, पार करावं लागते. पण आपल्याकडे आणखीन एक नियम आहे महाराज, एखाद्या माणसाचा जीव गेला का आपण 10व्याला गेलो की गाय दान करतो का नाही त्याच्या नावानं. गाय का दान करतात, ज्या माणसानं जीवनामध्ये गायीची सेवा केली नाही, ज्या माणसानं गायीला कधी खाऊ घातलं नाही, ज्यानं कधी घरात गाय सांभाळली नाही, किंवा ज्यानं एखाद्यानं जीवनात कधी गाय दान दिली नाही, अशा लोकांना ती वेतरणी नावाची नदी पार करावं लागते. की काय करत, तिच्यामध्ये तरत तरत जावं लागतं. एवढं कष्ट असतं महाराज तिथं, कितीतरी दिवस ती नदी पार करायच्या जीवाला लागतात. परंतु ज्या माणसानं गाय सांभाळली, गायीचं पालन केलं, गोरक्षण केलं, त्याला मग त्या नदीच्या अलीकडे गाय येते आणि म्हणते माझं शेपूट धर, आणि तो जीव त्या गायीच्या शेपटीला धरतो आणि तो नदी पार करतो आणि यम दरबारामध्ये त्याला स्थापित केलं जातं. मग त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, 13वा. परंतु तुम्हाला मी सांगतो, वृष श्राद्ध का करतात, कारण वृष श्राद्धा दिवशी आपण जर एखादी कोर्टामध्ये जर फाईल टाकली, त्या फाईलीचा लगेच निकाल भेटतो का, वर्ष 6 महिने केस लढावंच लागते. तसं त्या जीवाला 365 दिवस केस लढावं लागते, आणि 365वा दिवस म्हणजे वर्ष श्राद्ध असतं त्याचं. आणि त्या दिवशी त्या जीवाचा निकाल लागतो, त्याच्या पापाचा, पुण्याचा. आणि निकाल लागल्यानंतर त्याच्यानुसार त्याला येवणी भेटत असते त्या जीवाला. त्या जीवाला काय स्वरूप प्राप्त होणार आहे, कुठं तो जीव जाणार आहे, असं त्या जीवाला ज्यावेळेस प्राप्त कधी होतो, 365व्या दिवशी. परंतु 365 दिवस ते जीव खात काय असेल महाराज, याचा कधी विचार केला का? प्रत्येकाच्या, आता तुमच्यातलं काय मला माहित नाही, पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या घरामध्ये माणूस गेल्यानंतर महिन्याला त्याच्या नावानं जेवण दिलं जातं का? मानसी म्हणतात. मानसी कोणतरी नातेवाईकाला, आपल्या भावकीतला नाही जमत, कोणतरी नातेवाईक बोलवायचा, त्याला एक महिन्यातून एकदा ज्या तिथीला तो गेलेला जीव आहे त्या तिथीला जेवण देणे. आहे का अशी परंपरा तुमच्याकडे? आहे ना. मग ते का केलं जातं? काही लोकांच्या मनात भावना काय, ते कुठं जेवण घातलं, मेल्यावर काय जेवतेत का लोक, म्हणतं का नाही माणूस. पण महाराज तुम्हाला एक प्रमाण सांगतो, मी म्हणत नाही बरं का, त्या जीवाला तिथं यमराजाच्या यमपुरीला गेल्यानंतर खायला भेटत नाही महाराज. 365 दिवसाची यात्रा असते, आणि ज्या तिथीला तो जीव गेलाय त्या दिवशी तो जीव त्या माणसाच्या दरवाजेवर येऊन थांबतो आणि जेवणाची याचना करायला लागतो महाराज. आणि मग ते माणसं त्याला जेवण घातलं त्याच्या नावाने त्या माणसाला की त्याला तो जेवण प्राप्त होतं. तुम्ही म्हणता महाराज असं काय होत असतंय का? तुम्हाला प्रमाण सांगतो महाराज. ह्या मृत्यू लोकात सर्वात दानवीर कोण होतो? सर्वात दानवान कोण होता? एकाच पुरुषाचं नाव येतंय, ते म्हणजे कर्ण. कर्णासारखा दानी कोण होता का? कर्ण गेला कुठं? यमराजाच्या दरबारामध्ये गेला महाराज, आणि कर्ण म्हणला मला भूक लागली, मला जेवायला द्या. तर तो काय म्हणतो, सैनिक तू कधी दान केलंस का? म्हणे मला म्हणतात तुम्ही दान केलंय. अहो जा म्हणला खाली मृत्यू लोकात, जर दान करणाऱ्यांपैकी नाव कुणाचं घेत असतील तर ते फक्त माझं घेतात. अरे म्हणले तू दान केलं असेल, पण कधी अन्नदान केलंस का? नाही ना म्हणे. मग तुझ्या नावानं कोण जीव घालणार तर नाही. मग आता तू कधी अन्नदान बी केलं नाहीस, तुला अन्न भेटणार नाही. अन्न करून
कर्ण ज्यावेळेस तडपडायला त्यावेळेस त्याला एक मार्ग सांगितला. म्हणले अरे कर्णा तू काय कर, तुझं बोट चोख म्हणले. कोणचं, आपण जर कोणाचं घर दाखवायचं असलं तर कोणचं बोट पुढे जातंय, कोणचं बोट जातंय? त्या राठोडचं घर कोणचं? हो का, हे महाराज. त्या काकाचं घर कोणचं? हे. म्हणले तू काय कर म्हणले, हे बोट चोख, तुझी भूक भागल. बोट का चोकायला लावलं? कारण कर्णाकडे जर दान मागाय जर गेले ना लोक, कर्णाकडे जर लोक दान मागाय गेले, कर्ण माणिक द्यायचा, पाषाण द्यायचा, हिरे द्यायचा, जवरा द्यायचा, काय पाहिजे ते धन सामग्री द्यायचा. एवढंच नाही हो, मरताना कर्णानं दान आपले दात सुद्धा केले. एवढा दानी कर्ण होता, पण त्यानं जीवनात कधी अन्नदान केलं नाही. अन्नदान अजाबात केलं नाही. म्हणले पण तू नाहीच केलं, पण तुझ्या बोटानं अन्नदान केलंय म्हणले. कर्णाकडे कुणी जर जेवणाची अपेक्षा करून जर गेलं का, कर्ण म्हणायचं इथं नाही भेटत, तिथं जा म्हणायचं युधिष्ठिराच्या घरी. म्हणजे या बोटानं तुझ्या दान केलेले अन्न, जिथं जेवण मिळतंय तिथला रस्ता दाखवलाय. मग तू फक्त हे बोट जर चोकलस ना, तुझी भूक भागेल. त्यामुळं त्या जीवाच्या नावानं दान करावं लागतं, अन्नदान. आणि आज इथं अन्नदान सुद्धा भरपूर आहे महाराज. आणि शेवटी जर आपण पाहिलं तर तुकोबरायचं मग प्रमाण दिलं बघा तुमच्या भजनेनं, खूप छान दिलं. पण मी एकच सांगतो तुम्हाला, एक अभंग असा आहे तुकोबरायचा, ते सुरुवातीला नाही चालला तर शेवटाला चलतोय. आणि जे वारकरी ना त्याला तर पाठच असतोय. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. कारण हे देह कसा आहे, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांदा. आहे का नाही? हा देह कसा आहे, नाशवान आहे. पण या देहाला चांगलं पण म्हणतात ना. हे शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्मी. ज्या माणसानं जीवनात येऊन या देहाद्वारा भगवंताची भक्ती प्राप्त केली, महाराज आपली भक्ती झाली स्वार्थी आणि आपलं ज्ञान झालंय आंधळ. कारण आपण दिसून आंधळे तर ऐकून भैरे, हे आपले झालेत काय लक्षण. तरी तो कोबर आहे, तुम्हाला म्हणतात क्षणोक्षणाला जागा करतात. क्षणोक्षणा हाची करावा विचार. कोणचा विचार करायचा नेमका? म्हणले करावा विचार. आपण सगळे ऐकू नये, पण कोणचा करायचा विचार? झडवणी वैला आणि काय झडझडूनी, बरोबर. पण आता महाराज कोणचा विचार? आता ह्याला कुठं टाकायचं, हे लय बंगल्यावर बंगले टाकायला, हे आपण मात्र नक्की विचार करतो. अरे माझ्या इथं नोकरी होत आणि आज ह्याचा बंगला, ह्याचा आपण विचारात लागलो. कोणच्या? म्हणजे आज एक जण सहज तुमच्यासारख्या विचारलं, बाबा दुखी काय, दुखी काय? त्यानं लय मस्त मला उत्तर दिलं बरं का. बाबा सहज विचारलं, बाबा एवढं निराश का बसलात, एवढे दुःखी का बसलात? मी विचारलं त्यांना सहज. म्हणे महाराज काय सांगू माझ्या दुःखाचं कारण, तुम्ही हसायलात म्हणून मी रडायलोय म्हणला. तुम्ही आता रडा म्हणला, मी लगेच हसायला लागत. म्हणजे लोक स्वतःच्या दुःखानं दुःखी नाहीत बरं का, तेवढे दुसऱ्याच्या सुखात दुःखी. स्वतःच्या दुःखाचा विचारच करत नाहीत, पण ते का सुखी म्हणून हे दुःखी. हे आपलं काय झालं, ह्याचा विचार आपण करायला. मग क्षणोक्षणा हाची करावा विचार. विवेक शंक चुडामणी शास्त्रात सांगतात बरं का, कोहम कतमिदम जायते निगमो वेदा. मी कोण आहे, काय विचार करायचा? मी कोण आहे? मी हात आहे का? मी डोळे आहे का? मी केस आहे का माझे? अहो तुम्ही जर म्हणलात ना माझे डोळे, तर ते डोळे सुद्धा आंधळे होतात, काय ऐकत नाहीत तुमचं. तुम्ही म्हणता कान माझे, कान सुद्धा ऐकणं सोडून देतात. तुम्ही म्हणता हात माझा आहे, तो सुद्धा जड पडतो. तुम्ही म्हणता नाक माझं आहे, ते सुद्धा कधी कधी वास घेणं सोडून देतं. मग तुमचं आहे तर तुमचं काय ऐकत नाहीत. 3.5 हात का हे मानव देह काय आहे महाराज, किरायच आहे. आणि तो जसं जसं तुमची वय होत जाणार तसं तसं एक 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 इंद्रिय हे देह भाडेचं मंदिर आहे. एक 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 तुमचे शीन व्हायला लागणार आहे. प्रत्येक जाणारच आहे. आया हे तुम्ही पहिलं वाक्य तुम्हाला सांगितलं. तसं म्हणतात बाबा मी कोण आहे. ज्ञानोबराय सुद्धा ज्ञानेश्वरी म्हणतात, आहे मी कोण करावा विचार मनी ज्ञानेश्वर निवृत्तीचा. किंवा पंचदशीकार म्हणतात, सदा विचार ए तस्मात जगत जीव परात्मा. देहभाव, जगभाव, आणि मी कशाला आलोय, मला आल्यानंतर काय करायचंय, हे लेकर बाळ संसार परंपरा ह्याच्यामध्येच आहे का सर्व सीमित? ह्याच्या वेगळं सुद्धा एक जग आहे. मग नेमकं आपण काय केलं पाहिजे महाराज? तर मी जाता जाता तुम्हाला एकच सांगेन महाराज, तुम्ही काही करा. तुम्हाला किती घंटे दिलेले आहेत? दिवस आणि रात्र मिळून 24 घंटे.
24 घंटेपैकी तुम्ही, मी तर म्हणतोय तसं शास्त्रानं सांगितलंय 6 घंटे, पण 6 घंटे सुद्धा नाही. आमचे गुरुवरे सांगायचे तुम्ही कमीत कमी 1 घंटा तरी करा फक्त भगवंताचं नामस्मरण. काही करू नका. तुम्हाला नाही पंढरपूरला जाणं झालं नका जाऊ, नाही आळंदीला जाणं झालं नका जाऊ. फक्त आपले जे जिवंत आई बाप आहेत ना ते आपले देव आहेत महाराज. रोज त्यांचं दर्शन घ्या, त्यांना शिव्या देऊ द्या. म्हातार पण लय बेकार असतं महाराज. बाजावर बसलेलं म्हातार आहे, बाजावर बसलेला आपला म्हातारा बाप आहे महाराज, आणि त्या बापाला थुकायचंय, तोंडामध्ये बेडकाय, आणि आपल्या बाजावून त्या बापाला उठता येत नाही. काय आपल्या बसलेल्या बाजावून त्या बापाला उठता येत नाही, तोंडामध्ये बेडकाय म्हणजे थुंक त्याच्या तोंडामध्ये आहे आणि त्याला थुकायचंय, आणि तेवढ्यामध्ये तो लेक दारात आलाय आणि त्या बापाला थुकायचंय पण उठता येत नाही, आणि लेकानं त्याच्या हात करावं तोंडा पुढं, आणि बाबा माझ्या हातावर थुका. आणि ज्यानं थुंक आपल्या बापाची आपल्या हातावर घेतली ना त्याला ह्या जगापुढे हात पसरण्याची कधीच गरज येणार नाही महाराज, कधीच. कारण म्हातारपण लय बेकार असतं महाराज. आपल्या आईवडिला जर आपण सांभाळलं ना आपल्याला काय गरज नाही तुळजापूर पंढरपूर कुठं जाण्याची, काशी करण्याची. हेच तो माय बाप काशी त्या शिन्न जावे तीर्थासी. केवळ आई बाप, आपल्या आई बापाची सेवा करा महाराज. तर प्रत्येक जण आई सांगते बाप सांगते, पण मी आई बाप सांगत नाही कारण ते इटून गेलेत महाराज. एक जण असाच होता आई बाप सांगायचा आणि त्याचे आई बाप कुठं कोटेवर आहेत. पण मला तुमच्या परिवारातले ओळखतेत बरं का, 2-4 जण महाराज. मी बी एक गरीब परिवारातला होतो. मी 9-10 वर्ष रंधावला राहिलो. माझा घरचा संबंध नव्हता, पण ज्या दिवशी रंधावून आलो त्या दिवशी ऊस तोडणारा माझा बाप आणि ऊस तोडणारी माझी आई उचलली ना आळंदीत ठेवली. आज 7 ते 8 वर्ष झालं मी आळंदीत राहतोय. म्हणजे आपण बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. महाराज धन लागत नाही, काही लागत नाही, सगळं देते. फक्त तुम्ही काय करा त्याच्यावर निर्भय राहा. तुम्ही जे करता तुम्ही एक नियम बनवा, तुम्ही काय करायला त्याला करायला. तुम्ही एक आपल्यामध्ये भावना आणा. आणि महाराज तुम्ही तर ठाकूरजीचे वंशज आहात. गाई गोपाळ तुमच्या तर पहिलेपासूनच आहेत. आपण कोण आहेत याचे सुद्धा आपल्याला परिचय झाला पाहिजे. आपण कोण आहेत महाराज. एक मच्छर चावलं तर आपल्याला डेंगू होतंय, आणि आपल्याला भगवंताच्या नावाचा मच्छर चावून आपल्याला कसं काहीच होईना. कारण आपण इथून बसलो आणि उठलो की हे इथंच सोडायलो. फक्त एवढं मायबाप सर्वजण ध्यानात ठेवा. आणि माझं काय झालंय कसं प्रत्येकाचा वेगवेगळा असतं. मला तुमची माफी असो महाराज, सर्वांना क्षमा. मी तुमचा टाइम घेतला. आणि असंच ह्या परिवाराचं प्रेम राहावा, आणि असंच भाऊ भावानं सुद्धा मिळून मिसळून राहावा महाराज. मिळून मिसळून राहणे जेवढा मजा आहे तेवढा आनंद कशातच नाही. भाऊ भावाचं काय पाहिजे, प्रेम पाहिजे महाराज. प्रत्येक घरामध्ये उंदराचे भुळा असतात. तुम्हाला एक सांगू का, प्रत्येक घरामध्ये उंदराचे भुळा असतात बरं का, पण ते बाहेरच्या सापाला माहित होऊ द्यायचे नसते. काय म्हणायचंय मला, बाहेरच्या सापाला कधीच माहित होऊ द्यायचे नाहीत महाराज. आणि सापाला जर माहित झाले तर आयत्या बिळात नागोबा. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, आवतई हरसे नाही नैनन नाही स्नेह तुलसी तान जाई चाहे कंचन बरसे. म्हणजे जर आपण जर शिवपुराण जर पाहिलं ना महाराज, भगवान शंकराचं सासरीचं भांडण झालं, आणि त्या भांडणाची मजा सगळे देवता गेले ना महाराज. रस्ता इकडून होता तर इकडून जाऊ लागले, वरून जाऊ लागले. सती बाहेर यायची, सती बाहेर यायची. म्हणायचे अहो ऐका ना म्हणे, हे इमाने एवढे कुठं चाललेत. अगं म्हणे जात असते कुठं, पण बायकोला कधी सांगितलं नाही की तिच्या बापाचं माझं भांडण झालं. सांगितलंच नाही महाराज, अजाबात अजाबात सांगितलं नाही. आणि विमानं कुठून जायले, कैलास पर्वतावरून. आता मला परळला जायला वाट कुठून या, समजा गंगाखेडून, पण मी कुठून जायलो, पात्री. म्हणजे कोणाला तरी दाखवायला मी चालतो. तसं की विमान जायला पार्वती माता बाहेरची, सती माता पाहायची. म्हणजे ऐकता का, ऐकता का. अहो एवढे विमान कुठं जातात. भगवान शंकर म्हणते जाऊ दे ना कुठे बी, काय करायचं आपल्याला. मग तेवढ्या मध्ये एक गेलं म्हणे, अगं सती तू तर इथंच दिसतीस. म्हणे तुम्ही कुठं चाललात. अगं म्हणे तुझ्या बापानं खूप मोठा यज्ञ ठेवलाय म्हणे. कुठं, कललम, कलल नावाच्या क्षेत्रामध्ये, म्हणजे ज्याला हरिद्वार म्हटलं जातं, त्या हरिद्वारामध्ये खूप मोठा यज्ञ ठेवलाय. आणि ते यज्ञ ठेवण्याचं कारण एकच होतं की भगवान शंकरला खाली दाखवायचं. आणि सती माता सारखं बघायची, पुन्हा यायची, नवरीचे पाय चोपायची. आता बायको जर लय मेहरबान जर झाली तर समजायची हिला आपल्याकडून काहीतरी खिसा खाली. म्हणजे ती एवढे मवाळकीने यायची, भगवान शंकरचे पाय दाबायची सती माता, पुन्हा परत जायची. भगवान शंकराने इशारा केला, सती
ऐक म्हणे, आवतय हरसे नहीं नैनन नहीं स्नेह तुलसी तहान जाइये चाहे कंचन बरसे में. म्हणे तुझ्या बापाने एवढा मोठा यत्न झालाय आणि तू गेलीस आणि त्याला जर आनंद नाही झाला तर. हर्ष म्हणजे तू जाऊन त्यानं डोळे फिरवा. आवतय नैनन नहीं स्नेह, डोळ्यात प्रेम नाही. तुलसी तहान जाइये, तुळशीदास म्हणतात तिथं कधीच जायचं नाही की जिथं जाऊन तुम्हाला डोळे लोक फिरवतात, तुमचा शब्द ऐकून न ऐकल्यासारखं करतात. अशा जागेवर जर सोन्याचा पाऊस जरी झाला ना तरी जायचं नाही महाराज. चाहे कंचन बरसे म्हणजे वरून जर सोनं जरी पडलं ना तरी जायचं नाही, तुझं सोनं तुला लकला. मग सतीला म्हणली, अहो म्हणे कसं म्हणे त्यांना आनंद होणार नाही. भगवान शंकराला सांगावं लागला महाराज, सांगितलं आणि तेवढ्यात मग निघाले ना महाराज. खूप आता हे जर आपण सती चरित्र पाहिलं ना, मला फक्त सांगायचं एकच आहे की लोक कशी मजा घेतात. पण आता सती काय म्हणते, आता बायाचं जर असलं का धुणं धुताना माझ्या माहेरात माझ्या बापाचं हे माझ्या बापाचं ते माझ्या बापाचं, झोपायचा कोट माझ्या बापाचा, ते भाजी करायचं भगुणं माझ्या बापाचं, माझ्याच बापाचं. पण सती काय म्हणती, प्रजापतेस्ते ससुरस्य सांव्रतम यद्धारती स्वामी इभुदा व्रजंती. ह्या शिवपुराणामध्ये श्लोक आलाय. म्हणजे सती म्हणली नाही माझ्या बापानं माझ्या माहेरामध्ये, असं नाही म्हणले. ते काय प्रजापतेस्ते ससुरस्य सांप्रतम. अहो म्हणे तो प्रजापती आहे ना, राजा, ज्याला ब्रह्मदेवानं राजा बनवलं, प्रजापती पदवी दिली. म्हणे अहो ते प्रजापती कोण आहे म्हणे, ससुरस्य सांप्रतम म्हणे तुमचे सासरे. माझा बाप म्हणले नाही, काय म्हणली, अहो म्हणे तुमच्या सासरीनं तुमच्या सासरवाडीमध्ये खूप मोठा यज्ञ ठेवलाय. का म्हणले असं, कारण आमंत्रण आलं नव्हतं ना, आणि जायचं तर होतच नसतं. आधी शब्द कसे निघतात. म्हणजे मला सांगायचं फक्त एवढंच आहे महाराज, आपल्या जवळच्या माणसात कधी वाईट पण येऊ देऊ नका. आलं ना तरी समजून घ्या. आपण मोठं हृदय करा, अंतकरण मोठं करा, कारण आपली एकी असली की महाराज एवढंच नाही. तुम्हाला एक वाक्य सांगतो बरं का, माझं वाचन झालं म्हणून सर्व तुम्ही आजपर्यंत लग्न पाहिले असते. एक बुद्धांचं वाक्य बरं का, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि आणि संघं त्यक्त्वा परिभवेत्. आता याचा अर्थ कधी आपण नाही ओळख केला महाराज. आपण कधी अर्थ जाणूनच नाही घेतला. मोठ्या मोठ्या महापुरुषांना बुद्धं शरणं म्हणजे काय, बौद्ध म्हणजे काय आणि संघ म्हणजे काय. म्हणे बघा, बांधल्या पिंडीचा सुटला असे आळा, तृण रानो माळा पांगलेसे किंवा जात असे, तसं सांगितलं. संघम म्हणजे तुम्ही जर एका जुटीनं राहिला तर तुमचा रोड सुद्धा बनू शकते लगेच. एकजूट असेल ना तिला किंमत आहे महाराज. एकजुटीनं तुम्ही जर कार्य केलं ना कोणचं बी, तिला किंमत आहे. पण मी काय म्हणतोय, तुम्ही आधी जग बदलायचा विचार करू नका, स्वतः बदला. जगाला मार्गदर्शन करण्याचं महाराज आता काय झालंय, पावला पावलाला दोन माणसं भेटतात. कोणचं, ज्ञानचंद आणि रायचंद. ज्ञानचंद म्हणजे कोण, माझ्यासारखा इथं आला सांगायला तुम्हाला ज्ञान देणारे, पावला पावलाला भेटले. आणि राय देणारे, तू असं केलं तर असं होईल, तू असं व्हायला राहिलास तर बरं होईल, तुला नोकरी लागली, तुझे पैसे, तू कारखाना करतोस, असं करतोस, तुझी बायको कष्ट करते, तू मोठा आहेस, तुझं सगळं चांगलं आहे, कुठे ह्यांच्यात राहायलास. रायचंद म्हणजे राय देणारे. पण एक भिंडत नाही हो, तर म्हणायचं करमचंद म्हणजे कर्म करणारा माणूसच नाही महाराज. मग ज्यावेळेस आपण स्वतः कर्म करता त्यावेळेस राय द्या आणि ज्ञान द्या. ती तुमची काय आहे, पात्रता आहे. तुकोबराय सुद्धा म्हणतात, अनुभव आले अंगा तो या जगात देत असे. आधी आम्ही काय केलं, जाळणी संसार बैसलो अंगणी. बरोबर ना, म्हणजे आम्ही स्वतः संसार जाळला, अंगणात बसलो आणि त्यावेळेस अनुभव आले अंगा. आमच्या अंगाला काय आला, अनुभव, आणि तो आम्ही ह्या जगाला सांगतो. नसता महाराज आपलं कसं आहे, पक्ष्यांगणी उतरती जे का गुंतून राहते. एक जणांना सरळ अर्थ लावला, म्हणजे तुकोबरायच म्हणले की पक्षी आणायचा, म्हणले कोणचा, अंगणात उतरायचा. म्हणले येलेली गाय म्हैस आणायची, अंगणी उतरती, गुंतून कवर ठेवायची, जवळ दूध देते तवर, आणि पुन्हा इकायची. असे असावे संसारी, म्हणजे स्वार्थी संसारी असला पाहिजे का महाराज. पक्षी म्हणजे आपला देह आहे महाराज. तुमचा सगळ्याचा देह कृतार्थ करावं. कारण बोलत बोलत माझे लय शब्द वाढतात, मला बोलायची लय सवय मावली. रामकृष्ण हरी. सर्वांना
खूप खूप धन्यवाद. सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं आणि सर्वांना सुखमय जीवन जगावं ही मी ज्ञानोपराया चरणी प्रार्थना करतो. धनार्थे धनम प्राप्ते, कीर्त्यार्थे कीर्तिम प्राप्ते, यशार्थे यशम प्राप्ते. नमोस्तत्सत श्री ज्ञानदेवाय नमः. पुंडलिका वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगद्गुरु महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. संत सेवालाल महाराज की जय. जय जय श्री राधे श्याम. जय जय श्री राधे श्याम. जय जय श्री राधे श्याम. बोल सच्चे दरबार की जय.